नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमुंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी क्लास 10 सेमी मॅथ्स ब्रिज कोर्स टेस्ट फर्स्ट डे 16 पाहणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या कॉमेंट सेमीमधून याचं सोल्युशन बनवा सांगितलं, त्यामुळं मी याचा प्रयत्न करत आहे आणि टेस्ट पहिली ही सेमीमधून उत्तरासहित देणार आहे. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. चला तर मग पाहूया डे 16 टेस्ट फर्स्ट ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 10 क्लास 5 मार्क 15 टाइम 1 आवर. आता या टेस्टला आपल्यासाठी 1 आवर आहे, तर तुम्ही वहीमध्ये ही पूर्ण टेस्ट आन्सर सहित लिहून घ्या. Question first, choose the correct option from the given answer to the following 4 mark. In question first sub question, if a equal to a comma b comma c comma d comma e f g h, set b equal to a c e, c equal to a e I, d equal to g h I, then which of the following statement is true? C is subset of a, b is subset of a, d is subset of a, or d is subset of D. B is subset of D. Here, which of the following statement is true? C is subset of A. All element of C are in the A. Please check A, E, I. A, E, but there is no I. I नाही याच्यामध्ये. Then second, B is subset of A. B मधले all element A मध्ये आहेत का पहा. A, C, E. A, C, E. याच्यातले सर्वच्या सर्व एलिमेंट बी चे एलिमेंट आहेत. सो आवर आन्सर इज बी इज सबसेट ऑफ ए. कोणता आन्सर असेल? बी इज सबसेट ऑफ ए. देन चेक डी मधले एलिमेंट सर्व ए मध्ये आहेत का चेक करा. डी मधले जी एच आय आय नाही. नंतर बी मधले सर्व एलिमेंट डी मध्ये आहेत का? बी मधले एलिमेंट कुठं? डी मध्ये, जी एच आय मध्ये नाही. म्हणून आपला आन्सर करेक्ट आन्सर कोणता असेल? बी इज सबसेट ऑफ ए. नेक्स्ट क्वेश्चन, इफ measurement of one of the angles formed when two parallel lines intersect by transversal is 40 degree, then corresponding angle is dash dash. If measurement of one of the angle formed when two parallel lines intersect, one angle which is measurement of one angle formed two parallel lines intersect by transversal is 40 degree, then corresponding angle is, आता one corresponding angle 40 degree आहे, तर दुसरा सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो अनदर करस्पॉन्डिंग अँगल इज 40 डिग्री. सो आवर आन्सर इज डी. थर्ड, 2x² minus 5x plus 12 is written as a polynomial in coefficient form. In coefficient form as, जे कोइफिशियंट फॉर्म मध्ये हे पॉलिनॉमियल कसं लिहिता येईल आपल्याला? आता कोइफिशियंट फक्त याचे कोइफिशियंट घ्यायचे 2 - 5 12. काय असतील कोइफिशियंट? फॉर्म इज 2 ब्रॅकेट मध्ये 2, -5, 12 विच इज द कोइफिशियंट ऑफ गिवन पॉलिनॉमियल. मग हेअर 2 - 5 12 कोणत्या ठिकाणी आहे पहा. 2 - 5 12 फर्स्ट. 2 - 5 12. आन्सर इज ए. क्वेश्चन 4, when two parallel lines intersect with one transversal, measure of one of the angle of interior angle is 50 degree, then the other angle of interior angle is dash. आता टू लाइन्स कशा आहेत? पॅरलल लाइन्स आहेत. टू पॅरलल लाइन्स आहेत. वन इज ट्रान्सव्हर्सल अँड वन ऑफ द इंटेरियर अँगल कसा आहे? 50 डिग्री. समजा हा आपण कन्सिडर केला 50 डिग्री. मग इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. दोघांची ॲडिशन किती येते? 180. मग हा जर 50 असेल तर इकडचा किती यायला पाहिजे? 130. My answer is B. Question 2. Solve the following sub questions. First, how many points are there in the intersection of two distinct lines? If two distinct lines are intersect to each other, for example, this first line, this second line, या two lines आहेत, एकमेकांना intersect होतात. किती point वर intersect? ह्या दोन्हीचं इंटरसेक्शन किती आहे? फक्त ओनली 1 point. My answer काय लिहिता येईल आपल्याला? How many points are there intersection of two lines? There is one and only one. One and only one point. One and only one point is intersection of, हे पूर्ण कंटिन्यू करो, is intersection
of two distinct lines. Second question, point Q is the midpoint of line PR. If PR equal to 10 cm, then PQ equal to what? Point Q काय आहे? मिडपॉइंट कुणाचा? लाइन PR चा. If we draw a line PR, suppose here P, here R, and Q is the midpoint. टोटल डिस्टन्स PR दिलेलं आहे आपल्याला किती? टोटल डिस्टन्स 10. मग Q काय आहे? मिडपॉइंट आहे. मग बाय मिडपॉइंट फॉर्म्युला वी नो, मिडपॉइंट फॉर्म्युला मीन्स Q इज द मिडपॉइंट. दोन डिस्टन्स कसे असतील? हे इक्वल असतात. हे डिस्टन्स दोन्ही इक्वल असतात. म्हणजे टोटल 10 आहे तर हे किती? 5. मग या ठिकाणी आपण लिहू, वी कॅन राईट PQ इक्वल टू 1/2 इंटू PR. सो इक्वल टू 1/2 इंटू 10, दॅट इज 2 1 is 2, 2 5 is 10. So equal to 5. So PQ equal to 5. PQ equal to 5. Next question. Find distance of AB if coordinates of A and B are -5 and 3 respectively. आता डिस्टन्स फाइंड करायचं आहे. कशा कशामधला? दोन कोऑर्डिनेट्सचा डिस्टन्स ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी. दोघांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, म्हणजे निर्देशक दिलेले आहेत. मग डिस्टन्स ऑफ टू पॉइंट्स इक्वल टू आपल्याला माहित आहे डिस्टन्स कोणते दोन डिस्टन्स ऑफ टू पॉइंट्स इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? या ठिकाणी दोघांची सबट्रॅक्शन करावं लागेल. मग सबट्रॅक्शन कोणकोणत्या ह्याची? लार्जर कोऑर्डिनेट डिस्टन्स इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट काय आहेत? -5 अँड 3. सो डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू, तुम्ही एवढं उत्तर लिहिलं तरी चालतंय. हे सेकंड लाईन, हे फर्स्ट नाही लिहिली तरी चालतंय. डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट -5 लार्ज आहे का 3 लार्ज आहे? कोणता? 3 मायनस स्मॉलर कोणता आहे? -5. सो इक्वल टू 3 मायनस प्लस 3 प्लस 5 इक्वल टू 8. सो डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू 8. Question third. Solve the following sub questions. First sub question. In figure 2.5, line RP parallel line MS and line DK is the transversal. RP parallel कुणाला आहे? MS ला आहे. Line RP is parallel MS and DK is the transversal and angle DHP equal to 85. DHP equal to 85 degree. Find the measure of following angles. First, angle RHD. Angle RHD and angle DHP are in linear pair. So we can write angle RHD plus angle DHP equal to 180. आपल्याला माहिती आहे लिनियर पेअर मध्ये आहेत म्हणजे त्यांची दोघांची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. इथं रिझन लिहा, angles are in linear pair. So RHD, angle RHD plus DHP equal to 85. So equal to 180. So angle RHD equal to 180 degree minus 85 degree. So equal to subtraction 95 degree. Then second question, PHG. See in the figure angle PHG, this angle. Now we find angle RHD. काय मिळालंय? हा 95 डिग्री. मग हा ह्याचा अपोजिट अँगल आहे. हा असेल तर काय येईल? हा सुद्धा 95 येईल. सो वी कॅन राईट angle PHG equal to angle RHD. Opposite angles. So angle PHG
PHG इक्वल टू, हा किती मिळालेला आहे आपल्याला, RHD 95, सो PHG इक्वल टू ऑल्सो 95. क्वेश्चन थर्ड सब क्वेश्चन काय आहे, अँगल HGS, अँगल HGS, see in the figure, HGS, this angle. Two lines are parallel. These two lines, two angles are interior angles, and if lines are parallel, then interior angles are supplementary. So we can write angle HGS plus angle PHG equal to 180. आणि हेअर रिझन, कोणते अँगल्स आहेत हे, इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो अँगल HGS plus we have the value of angle PHG 95 degree, so equal to 95 equal to 180. Angle HGS equal to 180 minus 95. Take the addition, take the subtraction. So 180 minus 95 equal to 85 degree. Or here we can also write angle DHP and angle HGS are supplementary angles, and supplementary angles are congruent. हा 85 आहे म्हणून हा सुद्धा आपल्याला 85 लिहिता आला असता, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. सप्लिमेंटरी इंटेरियर अँगल म्हणा किंवा हे कोणते दोन अँगल्स आहेत असे सुद्धा आपल्याला सांगता येते, करस्पॉन्डिंग अँगल्स. अँड लास्ट क्वेश्चन फोर्थ, अँगल MGK, अँगल MGK हा मिळाला आपल्याला किती, 85 डिग्री. मग 85 चा हा तर अपोजिट आहे, डायरेक्ट लिहून टाका. मग अँगल MGK इक्वल टू अँगल HGS, अपोजिट अँगल्स. सो अँगल MGK इक्वल टू ऑल्सो 85 डिग्री, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं येते की हे आम्हाला अक्षर ओळखू येत नाही, परंतु तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला ते लक्षात येईल, फक्त तुम्ही स्क्रीनशॉट घेताय, स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर अक्षर ओळखू येणार नाही, पण जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या सोबत लिहून घेताय तेव्हा तुम्हाला ते सर्व लक्षात येणार आहे. क्वेश्चन थर्ड सब क्वेश्चन 2, ये राइट ए सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 25 बाय लिस्ट मेथड. कोणते नंबर लिहायचे आपल्याला, इवन प्राइम नंबर्स 1 to 25. वी नो सेट ए इक्वल टू लिस्टिंग मेथड ना 1 to 25 पर्यंत कोणकोणते येतात, तो प्राइम नंबर माहिती आहे, पण कोणते फक्त आपल्याला इवन प्राइम नंबर फक्त 1 and only 1 which is 2. सो ए इक्वल टू 2. बाकीचे प्राइम नंबर सांगता येतील आपल्याला 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 and 29 and so on. 29 येईल का त्याच्यात, नाही, 23 पर्यंत. पण ते ऑल नंबर्स आर ओनली प्राइम नंबर्स, बट they are not even, means odd number. So answer is A equal to 2. And second, if B equal to empty set. कोणता सेट आहे हा, empty set. So n of B equal to empty set मध्ये किती एलिमेंट असतात, n of B म्हणजे एलिमेंट ऑफ B. There is no element, that is n of B equal to 0. Third question, simplify. x square plus 7x minus 1 minus x square plus 8x minus 7 plus equal to. याला सिम्प्लिफाय करू, सरळ यांची काय करायची, ह्या दोघांची सबट्रॅक्शन, ह्याची ॲडिशन. मग सो इक्वल टू 4x² प्लस 7x मायनस 1, ह्या मायनसनं मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, मायनस x² मायनस 8x मायनस मायनस प्लस 7 प्लस x² प्लस 10 प्लसनं मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इज. मग या ठिकाणी पहा, हे प्लस एक्स मायनस x² प्लस x² गेट कॅन्सल. मग x² किती राहिले, 4x².
4x square. We count xx. Here 7x, here minus 8x. 8x minus plus 7x minus 8x, that is minus x. 8 मधून 7 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह minus x. And then constant, 10 plus 7 17, 17 minus 1 16, that is plus 60. So answer is 4x square minus x plus 60. Fourth question, simplify 3 root 2 plus root 8 minus root 50 equal to, so equal to 3 root 2 as it is plus ह्या 8 ला आपल्याला असे याचे फॅक्टर सांगा दोन की एकाचं रूट निघलं पाहिजे. एकाचं रूट काढता येईल असं कोणतं असेल? 8 ला 4 into 2 मायनस ह्या 50 ला पण तसंच लिहा, एका ह्याचं रूट काढता येईल आपल्याला. मग सो 25 into 2, सो इक्वल टू हे 3 root 2 प्लस ह्या 4चं रूट घ्या. 4चं रूट काय ते 2, अंडर रूट रिमेनिंग 2 रूट मायनस ह्या 25चं रूट घेतलं, काय 25 ला रूटच्या बाहेर घेतलं, 25चं रूट 5 आणि अंडर रूट काय शिल्लक राहिला 2. सो मग प्रत्येक ठिकाणी बघा आपण सरळ पाहिलेले आहेत, इथं रूट 2 आहे, इथं रूट 2 आहे, इथं रूट 2 आहे. मग फक्त याचे कोएफिशियंट लिहू, 3 plus 2 minus 5 into हे रूट 2 सर्वांसोबत. मग ह्याला सॉल्व करून घ्या. 3 plus 5 5 minus 5 into रूट 2, सो इक्वल टू 5 minus 5 0 into रूट 2. आणि आपल्याला माहित आहे 0 न कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार आहे. सो इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण टेस्ट सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या मागणीनुसार बनवली. तुम्हाला आवडली, समजली, काय झालं कॉमेंट करून कळवा. धन्यवाद. थँक्यू.